तर आपण आज करणार आहोत मशरूमची भाजी. पहिले मशरूम धुवून चिरून घ्यायचे. त्यात आंबट नसलेलं 2 चमचे दही घालायचं. त्यात पाव चमचा कस्तुरी मेथी घालायची, अर्धा चमचा मीठ घालायचं, पाव चमचा मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा तिखट घालायचं आणि त्यात 1 चमचा धनेपूड. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला बाजूला ठेवायचं. या 15 मिनिटामध्ये आपण एक प्युरी तयार करून घेऊयात. एका मिक्सरच्या पॉटमध्ये धुवून घेतलेले 2 टमाटर चिरून घ्यायचे. त्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 1 मिरची आणि 5-6 काजू घालून त्याची प्युरी करायची आणि कढई गरम करायला ठेवून त्यात थोडं तेल आणि थोडं बटर घालायचं आणि हे गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं. जिरं तडतडल्यानंतर त्यात अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यामध्ये 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट सगळं घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण बनवून घेतलेली प्युरी ॲड करायची. प्युरी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवून थोडी वाफ काढून घ्यायची आणि वाफ काढत असताना अधेमध्ये चमचा फिरवून घ्यायचा, कारण आपण त्यात काजू घातलेला आहे त्याच्यामुळे ते लागून यायची शक्यता असते. हे सगळं झालं की त्याच्यामध्ये आपण मॅगिनेट करून ठेवलेले मशरूम घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं. पाणी जास्त ॲड करू नये, कारण मशरूममध्ये ऑलरेडी पाणी असतं. आणि सगळं मिक्स करायचं. परत वाफ काढून घ्यायची आणि वाफ काढून घेत असताना आपण एक घरी मसाला तयार करून घ्यायचा. त्यामध्ये 1 विलायची, 2 लवंगा, थोडी दालचिनी घेऊन ती पूड भाजीमध्ये टाकायची. त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी तयार.